नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत. कधी काळी कोल्हापूर जिल्ह्यात गड उभारणाऱ्या काँग्रेसची आज परिस्थिती मात्र चित्तथरारक आहे. विधानसभा निवडणुकीत झालेले पराभवाचे पडसाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणावर उमटताना दिसत आहेत. काँग्रेसला ज्या जिल्ह्यात स्वतःच्या बळावर झेंडा फडकवत राहता येत होता, तेथे आज आघाड्यांच्या आधारावर अस्तित्व टिकवण्याची वेळ आली आहे का, असा कडवा सवाल सध्या चर्चेत आहे. जिल्ह्यातील 7 नगरपालिकांमध्ये काँग्रेसचे हात चिन्हच दिसणार नाही. हा आकडा पक्षाच्या स्थितीचं वस्तुस्थितीचं चित्र स्पष्ट करतोय. कागलमध्ये नगराध्यक्ष आणि एका नगरसेवक जागेसाठी अर्ज दाखल झाले असले तरी या उमेदवारी भोवतीही तळ्यात मळ्यात अशीच अनिश्चितता अधोरेखित होते. मुरगुड, मलकापूर, पेठवडगाव आणि जयसिंगपूरमध्ये काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी करत स्थानिक समीकरण बदलून टाकलेत. शिरोळमध्ये शिवशाहू स्वाभिमानीशी एकत्र येऊन काँग्रेसने पुन्हा एकदा चिन्हाऐवजी आघाडीची ढाल निवडली आहे. तर गडिंग्लज, पन्हाळा आणि चंदगड येथे दोन्ही राष्ट्रवादी गट आणि जनसुराज्य सोबत नव्या रंगतदार जुळवाजुळवीमध्ये काँग्रेस सामील झालाय. दुसरीकडे कुरुंदवाड, हुपरी, आजरा आणि हातकणंगले या काही ठिकाणी मात्र काँग्रेसने धडाडी दाखवत 12 उमेदवार थेट पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरवले आहेत. कुरुंदवाड व हुपरी येथे नगराध्यक्षासह 19 नगरसेवक उमेदवारी, तर आजऱ्यात नगराध्यक्ष प्लस 12 उमेदवार असं अस्तित्व दृढ करण्याचा प्रयत्न दिसतोय. पेठवडगावमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या पक्षनिरपेक्ष निवडणुकीचा पायंडा असल्याने काँग्रेस समर्थक यादव गटाने स्वतंत्र पॅनल आणले. पन्हाळ्यात भोसले गट जनसुराज्य सोबत आघाडीत असून काँग्रेसची चिन्ह पुन्हा एकदा गायब. गडिंग्लजमध्ये तर काँग्रेस समर्थक कुराडे गटाने जनसुराज्य भाजप सोबत आघाडी करत काँग्रेसच्या पारंपरिक समीकरणालाच हादरा दिलाय. तेथे काँग्रेसचे उमेदवार थेट जनसुराज्याच्या चिन्हावर उभे राहत आहेत. ही स्वतःमध्येच मोठी राजकीय नोंद आहे. हुपरीत नगराध्यक्ष पदाचा काँग्रेसने उमेदवार न दिला असला तरी 8 नगरसेवक उमेदवार हाताच्या चिन्हावरच उभे आहेत. तिकडे चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करूनही पक्षाच्या चिन्हावर एकही उमेदवार लढत नाही. काँग्रेसच्या गायब उपस्थितीचा हा आणखी एक दाखला. मलकापूर, मुरगुड या 2 ठिकाणी तर काँग्रेसचे नावही उमेदवारीत नाही. जिल्ह्यात काँग्रेसचे बदलते राजकीय वजन अधोरेखित करणारा हा सर्वात ठोस मुद्दा. एकेकाळी जिल्ह्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेसला आज आघाड्यांच्या काठावर उभं राहून अस्तित्व सिद्ध करावं लागत आहे आणि आगामी राजकीय लढतीचा थरार इथूनच वाढणार हे मात्र नक्की. या आणि अशा ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.